हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रवृत्ती म्हणजे काय आणि प्रवृत्तीचे स्वरूप व गुणवैशिष्ट्ये या संदर्भात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला प्रवृत्तीचा अर्थ बघूया. नेमून दिलेल्या कामासंबंधी व्यक्तीची जी मानसिक घडण तयार होते त्यास प्रवृत्ती असे म्हणतात. कृतीला दिलेली भावनेची जोड यातून प्रवृत्ती निर्माण होत असते. ही प्रवृत्ती जन्मजात किंवा निसर्गतः तयार होत असते आणि सामान्य परिस्थितीमध्ये त्यामध्ये बदल करता येत नसतो. या ठिकाणी सक्तीने देखील बदल करणे त्या ठिकाणी अवघड असते. म्हणजेच बदल करण्याची त्या ठिकाणी इच्छा असणे त्या ठिकाणी महत्त्वाचे असते. प्रवृत्तीची व्याख्या, त्यापैकी पहिली व्याख्या दिली आहे. काही विशिष्ट वस्तू, लोक किंवा प्रसंग यांचे अनुकूल किंवा प्रतिकूल पद्धतीने केलेले मूल्यमापन म्हणजे प्रवृत्ती. त्यातून प्रत्येकाची त्या वस्तू किंवा प्रसंगाबद्दलची भावना व्यक्त होते. तर दुसरी व्याख्या आहेत. एखाद्या प्रसंगाकडे विशिष्ट दृष्टीने पाहणे आणि वागणे यातून प्रवृत्ती दिसून येते. प्रवृत्तीचे स्वरूप. प्रवृत्ती नेहमी व्यक्तीच्या किंवा गटाच्या भावना आणि धारणांशी संबंधित असतात. या धारणा वस्तू, लोक किंवा कल्पना यांना उद्देशून असतात. प्रवृत्तीमधून वर्तन किंवा क्रिया निर्माण होत असतात. त्याचबरोबर दर्जा किंवा बुद्धिमत्तेची पातळी कितीही असो, सर्व लोकांकडेच एक प्रकारची प्रवृत्ती असते. प्रवृत्तीची गुणवैशिष्ट्ये. प्रत्येक व्यक्तीची इतर वस्तू किंवा वस्तूंबद्दल तसेच व्यक्तींबद्दल एक प्रवृत्ती असते. त्यामुळेच ती व्यक्ती इतरांशी अर्थपूर्ण पद्धतीने व्यवहार करू शकते. या प्रवृत्तीची महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये ही खालीलप्रमाणे आहेत. त्यापैकी पहिली गुणवैशिष्ट्ये आहेत उपयुक्तता. कामाचा मोबदला मिळवण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी याचा उपयोग केला जात असतो. म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षा टाळायची असेल किंवा काही मोबदला मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. या ठिकाणी या प्रवृत्तीमधूनच व्यक्तीचे सकारात्मक किंवा नकारात्मक वर्तन त्या ठिकाणी दिसून येत असते. दुसरं गुणवैशिष्ट्य आहेत अहंकार जपणे. प्रत्येक व्यक्ती स्वतःची प्रतिमा राखण्यासाठी काही विशिष्ट प्रवृत्ती निर्माण करते आणि ती टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणजेच अहंकार जपण्याकरता व्यक्तीमध्ये प्रवृत्ती निर्माण केल्या जात असतात आणि व्यवसाय संस्थेमध्ये या प्रकारची प्रवृत्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते. वेगवेगळे काल्पनिक धोके संस्थेमध्ये निर्माण होत असतात आणि या काल्पनिक धोक्यांपासून दूर राहण्यासाठी अहंकार जपण्याची एक प्रवृत्ती कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत असते. म्हणजेच त्या ठिकाणी प्रयत्न केल्याशिवाय अशी प्रवृत्ती कमी होत नसते. तिसरं गुणवैशिष्ट्य आहेत ते म्हणजे मूल्यांचे व्यक्तीकरण. आपल्या प्रवृत्तीतून आपली नीतितत्वे तसेच मूल्य दिसून येत असतात. मूल्यांच्या या व्यक्तीकरणातूनच स्वतःची एक प्रतिमा स्पष्ट होत असते. त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेमध्ये असणारी जी काही व्यक्ती आहेत ते कोणत्या नीतितत्वांचा वापर करतात यातून त्या ठिकाणी त्या व्यक्तीची वृत्ती दिसून येत असते. म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये विकेंद्रीकरणासाठी ज्या व्यक्तींचा दृष्टिकोन लवचिक असेल त्या व्यक्ती नेहमीच सकारात्मक असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी अशा व्यक्तींकडे सकारात्मक प्रवृत्ती असते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान. या ठिकाणी ज्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट विषयासंदर्भात ज्ञान नसेल तेव्हा ती व्यक्ती आपल्या सभोवती अनुभवांची चौकट तयार करत असते आणि ती चौकट तयार करण्यासाठी आपल्या प्रवृत्तींचा वापर करत असते. अशा प्रवृत्तीमुळे आपल्याला सभोवतालच्या जगाचे ज्ञान होत असते. व्यवस्थापकीय कार्य करत असताना व्यवस्थापकांना या सर्व प्रवृत्तींचे ज्ञान असणे आवश्यक असते.
म्हणजेच एखादा विशिष्ट कर्मचारी विशिष्ट प्रसंगात कशा पद्धतीने वर्तन करेल याचा अंदाज व्यवस्थापकाला करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून कामगारांमध्ये असणारी जी काही प्रवृत्ती आहेत ती कोणत्या प्रकारची आहेत, त्यांच्यामध्ये होणारा वर्तन बदल का झाला, या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न व्यवस्थापकाने करणे आवश्यक आहेत, जेणेकरून त्याला व्यवसाय संस्थेच्या चांगल्या विस्तारासाठी या प्रवृत्तीमध्ये बदल करणे शक्य होईल. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रवृत्ती म्हणजे काय, प्रवृत्तीचे स्वरूप तसेच गुणवैशिष्ट्ये या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.